नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना मोफत उपचार मिळवून देणारे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर। राज्य शासनाकडे विविध मागण्या करत आरोग्य मित्र आज धरणे आंदोलनावर बसले असून बेमुदत संप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता शासन त्यांच्या मागण्याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरीब रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे। त्यासोबतच आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून देखील रुग्णांना ठराविक रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतात। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयात आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे। मात्र या आरोग्य मित्रांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे। राज्य शासनाकडे विविध मागण्या करत आरोग्य मित्र आज धरणे आंदोलनावर बसले असून बेमुदत संप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता शासन त्यांच्या मागण्याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। काय मागण्या आहे आणि कशामुळे बेमुदतावरून? प्रथमतः सगळ्यांना लाल सलाम आणि जय महाराष्ट्र। एकंदरीत महाराष्ट्र शासनाच्या एकंदरीत महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची ह्या महाराष्ट्र शासनाच्या एक खूप महत्त्वाच्या आरोग्य विभागाची योजना आहेत। त्यामध्ये ही योजना 2012 पासून चालू आहेत आणि यामध्ये बेसिक लेवलला जे काम करणारे जे आरोग्य मित्र आहेत त्यांची सध्याची जी पगार आहे, जी सॅलरी आहे ती खूपच कमी आहे। ह्या सॅलरीमध्ये त्यांचे आरोग्य मित्र, त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब असं भागू शकत नाही। तर शासनाला आम्हाला अशी विनंती आहे की सध्याच्या महागाईचं दिवस बघता शासनाने आमच्या पगार वाढ ही करावी आणि तीच आमची मुख्य मागणी आहे की आमची पगार वाढ करावी। पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे का फक्त? सध्याचा जो संप आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे, काम बंद आहे आणि जोपर्यंत आमचं शासन आमच्या मागण्यांना पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे संप कंटिन्यू राहणार आहे। यापूर्वी आपण आंदोलन केले होते, त्या आंदोलनामध्ये शासनाकडून आपल्याला सांगितण्यात आलं। याच्या आधी पण आम्ही मुंबईला जीवनदायी भवनला पण आम्ही गेलो होतो आमच्या मागणीसाठी, पण तिथं आम्हाला सुद्धा असे काही लेखी पत्र न देता असे उडीची उत्तर दिले, तुमची आता मागणी नंतर मागणी करू, नंतर मागणी करू, आम्ही तुमचा पगार वाढवू, अशा पद्धत तोंडी आश्वासन देऊन आम्हाला तिथून ते परत पाठवण्यात आलं। पण आतापर्यंत आम्हाला कोणत्याही अशी पगार वाढ दिलेली नाहीये आणि जी दिलेली आहे ते एकदम खूप तटपून जे आहे त्याच्यामध्ये सध्याचा महागाईनुसार कसल्याच काही उदरनिर्वाह करू शकत नाही आणि ती खूपच कमी आहे। शासनाकडून आमची एवढीच मागणी आहे की जे काही शासनानुसार जे काही किमान वेतन कायदा आहे त्यानुसार आम्हाला किमान वेतन द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा।